धोरण कामाला जाते. म्हणून आज महाराष्ट्रात आपला कलेक्टर नाही, त्याला महाराज जबाबदार नाहीत, त्याला आम्ही जबाबदार आहे. स्पर्धेत उतरायचं असेल तर पैसा पाहिजे ना, आणि पैसा नाही का? लय पैसा आहे माणसांच्याकडे, आहे का नाही? येता येताच मटका लावते, वेळ नाही म्हणून पत्त्याच्या पानाने खेळतोय, लागला तर स्टार गुटखा स्टाईल न खातोय, आणि लयच कंटाळाला पिऊनच येतोय. त्याला पैसे लागतात का नाही? लागतात का नाही? आपल्या समाजामध्ये हे ओपन बोलतोय सगळ्यांच्या समोर, याचा तर रागान धरू नका, हे वास्तव आहे, हे बदललं पाहिजे, बदललं पाहिजे. पोरगा कसाला बसलं शांत असलं पाहिजे, तरी आमचा बाप दारू पिऊन पोराच्या पाठीवर पाय देऊन पलीकडे जाऊन शिव्या देत आयला मारताय. ही अवस्था आहे आपल्या समाजामध्ये, ती बदलली पाहिजे तरुणानं. आणि म्हणून आम्हाला शिव्या शिकवायला काय ट्रेनिंगला पाठवले का? साहेब आपल्याला असली शिवी आहे, मी एक शिवी दिली की पुढचं चक्कर येऊन पडेल, असल्या शिव्या येतात. कधी करायचा बदल करूया. पुरी शिकल्या पाहिजेत, मुलं शिकली पाहिजेत. एक मुलगी शिकली कलेक्टर झाली तर जिल्हा ताब्यात असतो माझ्या बांधून, जिल्हा असं का नाही? आमदार साहेब सुद्धा जिल्हाधिकाऱ्याच्या समोर जाऊन बसतात, मला हे फंड द्या. घराणा कलेक्टर पोरगी, घराणा डीआयजी, घराणा डीएसपी, ती स्वप्न बघायची. आमचं स्वप्न तसं नाही. पोरगी वयात आले की डोसक्यात काय वार 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 नवरा बघायला जायचं. मी टीका करत नाही, मी मुंबईला का लग्नाला गेलतो, झोपडी पण चांगली नाही. मी म्हटलं काय बघून दिला तर पोरगी, काय म्हणावती बाय? भाऊजी कोरगा बघायला आलो आणि पाहुण्यानं बिर्याणी खायला घातली. नवरा म्हटला पाहुणा लय शाणा, ह्यालाच द्यायची पोरगी. आमच्याकडे सोपं आहे पोरं द्यायला, तुमच्यातलं जमीन असल्याशिवाय देत नाही. आमच्यात बिर्याणीवर पोरी देते. मित्र बदल करूया. हे सांगतो, खाजगीकरणाचा नुकसान झालंय, नक्की झालंय आपला, पण 120 देशाचे दरवाजे खुले झाले. 120 देशाचे. कुठल्याही देशाचं कामगार तुम्ही काम करू शकता, घरात बसून अमेरिकेचं काम तुम्ही करू शकताय. ही अवस्था आपल्या वाट्यात आल्या. आणि जर तुम्हाला परदेशातली नोकरी पाहिजे असेल तर 7वी नापासाला कोण कलेक्टर करेल का? नोकरी देईल का? शिकलं पाहिजे, मुली शिकल्या पाहिजेत, मुलं शिकली पाहिजेत. आणि एखादी मुलगी शिकते, कॉलेजला जाते म्हणते, नटून तटून गेली पाहिजे का नाही? गेली पाहिजे का नाही? नटून तटून जाताना आमचीच पोरं टोळकी जाताना जरा असा आत्मविश्वास वाटला पाहिजे. माझी जर कुणी तिरक्या नजराने डोळं काढले तर माझे समाजाचे तरुण त्याचं डोळं बोटानं काढल्याशिवाय राहणार नाही. आत्मविश्वास त्या मुलीला तुम्ही दिला पाहिजे. अशा ह्या सगळ्या बाजून मात्र समाजाने जर विचार केला तर प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, बौद्ध समाज मध्येच रस्ता आहे साहेब, मांगण महाराजांमध्ये. पलीकडे डीआयजी डीएसपी कलेक्टर आहेत, आणि इकडं ही अवस्था, ही दरी कशामुळे तयार झाली? कारण आपण बाबासाहेबांचं ऐकलं नाही, फुलेंचं ऐकलं नाही, शाहू महाराजांचं ऐकलं नाही, अण्णाभाऊंचं ऐकलं नाही. अण्णाभाऊने बंड केले ना देवाच्या समोर. जयंती करायची असेल तर काढा ना देव भाई, कशाला ठेवा? कुठला देव तुमच्या वाट्याला आहे का? बघा त्याचा देव लाल बडक बाय लांबड्याचं डोक्याला घालतात, सोन्याचा टोप घालते, हसली तर घालत बसली तर कमळाच्या फुलात बसते. तिचं नाव लक्ष्मी, ते त्यांचं कुलदैवत. आणि साहेब आम्हाला एकही देखणं दिलं नाही. की तिधरे ध्यान सगळे द्यावं आम्हाला. कोण डुकराव बसलाय, गारवा बसलाय, उतराव बसलाय, पोट बाहेर, पोरग सुद्धा घाबरतं देवाच्या समोर. हे असलं देव आम्ही पाळल्या. मी प्राध्यापक सुखमार्गामुळे सगळे देव नाकारले, एक माझ्या जटा काढल्या. देवाना शिव्या देत येणे झालो, जटा काढत काढत प्राध्यापक झालो. 1.5 लाखाचा प्राध्यापक झालो. बायको नोकरीला 1.5 लाख पगार घेते. पोरगी डॉक्टर आहे, मुलगा ऍक्टर आहे. कुठं देवानं वाकडं केलं आमचं? कधी तर बंड करूया. जे बंड बौद्ध समाजाने केलं, जे बंड बौद्ध समाजाने केलं म्हणून ते प्रगतीवर आहे. काय तर आदर घेऊया की. पण बौद्ध समाज पण आता रिवर्स व्हायला लागलाय. भीती वाटायला मला. म्हणून माझ्या बांधवांनो, बौद्ध समाज माता समाज हे एका मायेची लेकर आहेत, एकत्र राहिलं पाहिजे. अलीकडे जरा काय गोंधळ झालाय, रुईचा वगैरे प्रकार.
रुईच्या प्रकाराचं कुठल्याही मांगानं समर्थन केलेलं नाही. का केलंय? कुणीही समर्थन केलेलं नाही. एखाद्यानं खोड काढली तर टोटल समाज वेटीस धरणं हे फार घातक आहे मित्रांनो. आणि म्हणून दोन समाज किंवा सगळा बहुजन समाज कसा एक होईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करूया. मी येड्रावकर साहेबांना सांगतो, जयसिंगपुरीत मांगाना बसायला जागा द्या. स्मारक पाहिजे, स्मारक काय दिले नाही, टाळ्या वाजवा. पण दिली म्हणून घेऊ नका, देणार आहे म्हणून घेऊ नका, करायचंच. हा, टाळ्या वाजवा. पण गोरखे साहेब हा विषय मांडा. जामिनाची अट रद्द झाली पाहिजे तरच मांगाना कर्ज मिळणार आहे. का मिळते का कर्ज? अजाबात साहेब मिळत नाही. मी ते मस्के वगैरे आले त्यांच्या समोर विषय मांडलाय. जामीन, हे जामिनाची अट तर पूर्वी नव्हती. गोरखे साहेब मच्छिंद्र सकटे चेअरमन झाले, त्यांनी ही जाट आणली. एक जामीनदार नोकर, जामीनदार शेतकरी. त्या दिवसापासून आम्ही भरडलो जातोय. आमचे येड्रावकर साहेब म्हणते उद्योगपती बना, उद्योगपती पण. आमची पण बुद्धी आहे की सुदगिरणी चालवायला, पण कोण देत नाही. दिल्या ते सगळे चालवत दुसरेच. आमच्याकडे साहेब बुद्धी आहे पण संधी नाही. एक अंदागावचं उदाहरण सांगतो. दत्ताचं शूटिंग चाललं होतं. दत्ताचं 3 तोंडाचं दत्त, बाजूला गाय, कुत्र. 15 दिवस शूटिंग पूर्ण होत नव्हतं. कुत्र आले की गायच्या अंगावर भुंकायचं, दत्ताला घाम सुटायचा, दत्त पडून गाय उधळली की दत्त पडायचं. अण्णाभाऊ म्हणायचे, मला 1 रुपया दिल्याशिवाय दत्त जागेवर राहणार नाही. दररोज म्हणायचे. फेसावे विद्वान ते डायरेक्टर, अण्णा 1 का 2 रुपये घे पण दत्त जागे उभा कर. अण्णा गेले, अर्धा किलोच घेऊन आले. कोण आहे म्हटलं? दत्त. धुळ्याकडून बांध, धुळी सकटच पळवर म्हटलं. मुंबई सारख्या शहरामध्ये अर्धा किलो त्या कुत्र्याला करायचं बंद झालं. त्याला दाखवून दत्ताच्या धुळीत मटण टाकलं. कुत्र धुळीला नाक लावून उभं राहिलं, गाय राहिली. सीन पूर्ण झाला.